नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी सिद्धेश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता बघायचं तर खूप दिवसांनी आता तुम्हाला परत भेटायला बाईक रायडिंगच्या सेटअपमध्ये, आणि आज आपण करतो आहोत सोलो राईड. आज आपण आता एकविरेला जातो आहोत. सकाळी आता वाजलेत 5 वाजायला आलेत, 5 वाजायला 15 मिनटं बाकी आणि आपण निघतो आहे. सोलो राईड करणार आहोत. आपण आधी एकविरेला जाणार आहोत. मग एकविरेवरून निघाल्यावर बघू, आपण अजून ठिकाणी जायचं प्लॅनिंग आहे माझा. तर मग तुमचा तर मी जास्त वेळ घेत नाही. आपण गप्पा मारायच्या आहेत, बट मोठं व्लॉगिंगच्या सेटअपमध्ये. सेटअप तर आपला ऑलरेडी झाला आहे. तर मी आता आपल्या गजवर जाऊन बसतो. ऑन द वे तुम्हाला परत येऊन भेटतो आणि मग आपण गप्पा मारूया. कारण खूप दिवस झाले तुमचं गप्पा नाही मारले. चालेल, आपण आता सेट झालो आहोत. सगळं घालून झालेलं ऑलरेडी. बॅगेत तर सगळं ठेवलेलं आणि आता निघूया इथून. मॅप ऑन, थोडासा असा वर. ओके, चला. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला. राईट नाव वी आर ऑन द गज. आता अरे नाकाला हात सुटले. सो खूप टायमानंतर यार आज आपण सोलो राईड करतोय. आणि सोलो राईड करतोय तर डायरेक्ट कुठे एकविरा. जायची इच्छा होती खूप टायमापासून. आईबाबांना घेऊन जायचं होतं तिकडे, बट तिकडे चढायचं पण आहे वरती. मग असं विचार केला नको. आपण जीवदाणीला तर गेलेलो. जीवदाणीला तर डायरेक्ट तू काय बोलतात त्याला, जे काय ती बस वगैरे असते ती होती म्हणून प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. बट इकडे तसं नाही. ते आपल्याला खूप चढावं लागणार आहे. 2 वर्ष आधी गेलेलो. सो ठीक आहे. आता आपण सोलो करतो मस्तपैकी. आज गर्दी जाम दिसते, म्हणजे ट्रॅफिक खूप दिसतं असं ट्रकचं. हे प्रत्येक असा ब्रिज आहे ना फुल पॅक आहे. आता कणसोली आणि बघितला सॅटर्डे मॉर्निंग आहे, बट खूप पॅक्ड आहे यार. यावेळी ऐरोलीतूनच पेट्रोल वगैरे सगळं भरून घेतलं आहे, म्हणजे टेन्शन नको. फुल एकदम केलं आहे पेट्रोल. हा गुगल मॅपनी रस्ता दाखवलेला आपल्याला वाशीवरून पाम बीच रोड वगैरे असा त्या मार्गे दाखवला होता. बट मी तर हा रोडच प्रिफर करतो. लाईक खारघरवरून कलंबोली आणि नंतर कलंबोलीवरून पुढे आपला उरण रोड पकडून मग त्या साईडने आपण निघून जाऊया. माहीत नाही, तो रोड मला लॉंगकट वाटतो थोडासा, पाम बीच वगैरे पकडून. हा मला लवकर शॉर्टकट वाटतो, कारण जेव्हा पण मी या रोडने गेलो आहे तर टाईम वाईज मी लवकर पोचलो या रोडने. पाम बीच गुगल मॅप का दाखवतो मला आयडिया नाही. तिकडचा रस्ता एकदम सकाळी निघायचा एक फायदा असतो की लाईक ट्रॅफिक वगैरे अजिबात नसतं, म्हणजे एकदम नसतंच ट्रॅफिक. हाय, ट्रक्स वगैरे तर असतातच, ते तर ठीक आहे यार, तेवढं तर असणार आपल्या रोडवर. बट आताचा म्हणजे आता पण मला खूपच ट्रॅफिक कमी वाटतं आहे. माईट बी आता 12वीचे एक्झाम्स चालू आहेत, त्याच्यामुळे असू शकतं ट्रॅफिक अजून कमी. बाबा या ब्रिजवर, खारघरच्या ब्रिजवर आरामात, कारण इकडे खूप सारे पॅचेस आहेत असे मध्ये मध्ये. नाही रस्त्याचं काम चालू झालं आहे. बट हे ज्याप्रमाणे करून ठेवतात ना, हे कटिंग्स वगैरे करून ठेवलेत रोडचे, बॉस ह्याच्यावरून तर हळूच चालवायला लागते, कारण गाडीला प्रॉब्लेम नसतो, बाईक मजबूत स्लिप मारते टायर याच्यावरून आपलं. सो बघूया आपल्याला या रोडनी. आता खूप सारा युटर्न वगैरे दाखवतो आणि टायमिंग दाखवतो आहे पोचायचा 7:47. आपण युजली 4 वाजता निघणार होतो, बट आपली झोप कधी पूर्ण होत नाही. बघू आपण किती. आपण हॉल्ट पण घ्यायचा आहे मध्ये, जरा चहा वगैरे प्यायला थांबूया मध्ये थोडाफार. सो आता थोडंसं मी जरा गप्प बसतो आणि लाईक थोडंसं राईड एन्जॉय करतो. तुम्ही पण आता थोडी राईड एन्जॉय करा. मग प्लॅनिंग माझं आहे की आपलं शेडूंग टोल नाका आहे तिकडे हॉल्ट घेऊया डायरेक्टली आपण चहा वगैरे प्यायला, आणि मग नंतर तिथून पुढे जाऊया. तर आता डायरेक्टली तिकडे येऊन तुम्हाला भेटतो मी. तोपर्यंत आपण राईड एन्जॉय करू. चला. लाइफ इज दिस. I like this.
पोचलो आहे शेडुंग टोल नाकाला. आला असा भला मोठा शेडुंग टोल नाका. आणि मला अजून म्हणजे इथे पोचलो पण असा स्ट्रेच झाल्यासारखं वाटत नाही. सो माइंडमध्ये असे डबल विचार चालू आहेत की लाईक थांबू की नको थांबू. कारण मला टाईम वेस्ट नाही करायचा असा बेसिकली हॉल्ट घेऊन. आणि स्ट्रेच झाल्यासारखं असं नाही फील होतं मला अजून. पुढे पण आहेत असे स्टॉल्स जिकडे आपण चहा वगैरे ब्रेक घेऊ शकतो. बेसिकली मग पुढे जाऊनच आपण थांबूया. कारण उगाच लाईक थांबून परत त्यात 5-10 मिनटं टाईम जाईल. मग पुढे परत आपल्याला अजून किती तास आहे इथून. 1 hour 23 minutes दाखवतो आहे. आता 7:16चा रिचिंग टाईम दाखवतो आपल्याला. म्हणजे 7:40 दाखवत होता. तो ठीक आहे. आपण RTO सोबत जाताना जिकडे हॉल्ट घेतो कदाचित त्या साईडला आपण घेऊया हॉल्ट. तेव्हा पुढे पण आहेत. इथे जाताना मस्त आहे मंदिर आहे इकडे यार. बद्रीनाथ मंदिर. इकडे तुम्हाला काळोखात दिसणार नाही पण इकडे ना एकदम मोठी शंकराची एकदम मोठी प्रतिमा आहे. बम बम बोले. सकाळी जाताना म्हणजे यार्डून जाताना ना दर्शन होतं यार मस्तपैकी एकदम बरं वाटतं. पण सुकूनवाली प्लेस आहे पण ती एकदम. तिकडे पण येऊन गेलेलो मी यार सॉलिड. पण परत येऊ एकदा इकडे बद्रीनाथ मंदिरात. इतकं सुंदर मंदिर आहे ते. इतकं सुंदर म्हणजे लिटरली ना आपलं ॲक्च्युअल बद्रीनाथ मंदिरात आहे ना असं गेल्याचा फील येतो आपल्याला. आता पोचलो आहे खोपोलीला. हा काय ते झिरो टोप होता यार महाराजांचं. बघून एनर्जी आली यार फुल. म्हणजे आता मी थांबणार होतो थोड्या वेळाने. इट्स लाईक की जाऊ दे चला आपण आता थोडासा एक हॉल्ट घेऊ छोटासा म्हणजे रिलॅक्स होऊ. बट ते झिरो टॉप बघून आहे ना एकदम फुल एनर्जी आली. हा बाईक BMW GS सही दिसते ना. चालवायला काय सुकून वाटत असेल एकदम. तो बसलाय पण कसा एकदम ताट एकदम फुल. औरच वेगळा आहे यार. मेंटेनन्स पण तसाच असणार त्याचा. आपलं गज चांगलं आहे. कमी मेंटेनन्स आहे. कम खाता है कम पीता है और चलता बहुत है. तो चलता है अपना गज के साथ. लव यू गज. हे शपथ नेहमी उजेडातून गेलोय म्हणून कधी कळलं नाही आहे. हा रोड आहे यार समोर. काय ऑसम दिसतोय लाइटिंग्समध्ये. असं वाटतंय कुठला तरी महाराजांचा किल्ला आहे आणि फुल अशी लाइटिंग लागली आहे त्यांच्या काय बोलतात ते तटबंदी असते त्याच्यावरून. फुल अशी फिलिंग वाटते यार. काय सॉलिड दिसतंय. आणि हा आपला एक्सप्रेस हायवे आहे म्हणजे इथून. आणि आता आपल्याला लागला हा छोटूसा घाट मस्तपैकी. इकडे चालवायला मजा येते. हा व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. इकडे आता 2 मिनटं जरा थांबू मस्तपैकी जागा बघून. थोडीशी आता आपण इकडे थांबलो आहे. थोडासा हॉल्ट घेतला आहे खंडाळ्याच्या इकडे. लोणावळा अजून पुढे आहे पण इकडे खंडाळ्याच्या इकडे छोटासा हॉल्ट घेतला आहे आपण. आणि काय ब्युटिफुल नेचर दिसतोय इथे एकदम. जो व्ह्यू दिसतोय ना हा इकडचा कलर ऑरेंज कलर ऑसम दिसतोय. आणि हवा तर एकदम सॉलिड सुटली यार हवा मस्तपैकी. जास्त स्ट्रेच झाल्यासारखं नाही वाटलं मला इकडे पोचताना. मस्त सुकून रिलॅक्समध्ये पोचलो इकडे. थोडासा काळोखात थांबल्यावर मस्त उजेड पडला. फक्त आता सनराईज व्हायचं बाकी आहे. सनराईज होताना तर अजून ऑसम दिसणार आहे.
आता झालं इकडे जरा 3-4 मिनटं थांबून तर झाली आपल्याला. आपण आता निघूया वाटतं, पुढे निघूया आता. सो वी आर बॅक ऑन द रोड. आता हॉल्ट झाला, जरा जास्तच झाला, 10-15 मिनटं झालं आपल्याला आता हॉल्ट. आणि नाव लेट्स रोल बॅक. आता डायरेक्ट आपण जाऊन थांबूया. या रमलिंग स्टिकचा जाम मजा येतात. बाहेर फुल आपला वरा असतोय आपण रायडर, पण हे आले तर हेल्मेटच्या आतमध्ये. हां, सो आता आपण बघूया डायरेक्टली. आता किती आहे इकडून? 40 मिनिट्स आहेत. सो डायरेक्टली आता आपण एकविराला जाऊनच थांबूया. यार या गोप्रोचा ना हँग व्हायचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे काय माहीत. मध्येच हँग झाला गोप्रो. आता हे आपण पोचलोय कुमार रिसॉर्ट. गुगल मॅप कुठून इथून रस्ता दाखवतोय काय माहीत. भाई एकविरा सरळ आहे, गुगल मॅप आहे ना खतरनाक आहे. तो ए बाबा थांब रे बाबा. याला आधीच बाईक चालवताना तुम्ही जवळ येतात तर भीती वाटते. मग काय हे जवळ आले की आपला ॲड्रेनलाईन आहे, त्याच्यात मारतो एक्सिलेटर मग आपण आणि मग सुटसाट. आता आपल्याला रिचिंग टाईम काय दाखवलं आहे 7:15. म्हणजे मला वाटतं आपण जर थांबलो नसतो तर आपण 6:40च्या आसपास पोचलो असतो आरामात. आपल्याला वरती एवढी थंडी नाही वाजलेली, वरती फक्त हवा सुटलेली खूप जोराची, पण थंडी नव्हती. इथे थंडी वाजायला लागली, ॲक्च्युली थंडी वाजायला लागली. आलो आलो आपण आलो. एकविरा आई येतोय तुझ्या दर्शनाला. 2 वर्षांनी, 2 वर्षांनी येतोय मी दर्शनाला. कुठल्याही देवळात आहे ना, म्हणजे जर बुलावा असेल ना तर आपण तिकडे पोचतो. मग ते कसेही पोचू, कुठल्याही सिच्युएशनमध्ये असून आपण पोचतोच. आता हे तो आतमध्ये टर्न लेफ्ट, म्हणजे हा लेफ्ट मारायचा आता आपल्याला. एकविरा आई आलो तुझ्या दर्शनाला. हा हा हा. बघ खरंच हे रस्त्याच्या बाजूला असे कुत्रे असतात ना, जाम भीती वाटते. काय माहित कधी अंगावर झपटतील. हा, हे आलो आपण मेन एंट्रन्सला. तर तुम्हाला सुद्धा जर माझ्यासोबत राईडला कनेक्ट व्हायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी आपल्या या मुंबई टू एकविरा बाईक राईडचा असा मस्तपैकी छोटासा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवत घेतो मी तुमचा निरोप. निरोप म्हणजे मी कुठे जात नाही आहे, तर लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या एकविरा आईचे एकदम जवळून दर्शन. इतके जवळून की घर बसल्या तुम्हाला वाटेल की तुम्ही साक्षात गाभाऱ्यातच उभे आहात आईच्या समोर. म्हणूनच चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने खाली सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला तर अजिबात विसरू नका, नाहीतर आपली भेट मिस होईल. तर चला मग लवकरच भेटू आपण. थँक्यू.